प्रियजनांनो, येशूच्या नावाने तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही सर्व ठीक आहात ना? तुम्हाला वाटते का की माझ्या मागे एखादं जहाज किंवा क्रूझ आहे? लोक जहाजावरून प्रवास करत नाहीत का? हे त्यासाठीच असलेलं एक जहाज आहे. मी तुमच्याशी कोची, केरळच्या समुद्र किनाऱ्यावरून बोलत आहे. क्रूझ नावाची जहाजं कोचीच्या बंदरात सतत येत असतात. हजारो लोक त्यावरून प्रवास करतात. काही लोक जहाजावर 5 ते 10 दिवस राहतील. हे जहाज साईट व्हेईंगसाठी आहे. ते कोचीन बंदरात आले आहे. तुम्ही विचारत आहात की आज परमेश्वराने माझ्यासाठी काय वचन दिले आहे? अनुवाद अध्याय 3 वचन 22. तुमच्या बाजूने युद्ध करणारा तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्ही त्यांना घाबरू नका, कारण परमेश्वर तुमच्यासाठी लढतो. शत्रू येईल तेव्हा मनात येईल, कसे लढायचे, कसे सामोरे जावे, कसे जिंकावे, बरोबर ना? हे लोक मोठ्या अधिकारात आहेत. ते श्रीमंत आणि प्रभावशाली आहेत. मी त्यांच्या विरुद्ध गेलो तर मी जिंकू शकत नाही. माझ्या विरुद्ध उठलेला शत्रू शक्तिशाली आणि अधिकारशाली आहे. तुम्ही असं विचारता का? परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. परमेश्वरापेक्षा जास्त अधिकार कुणाकडे आहे? स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्व अधिकार त्याच्याकडे आहे. त्याच्या सैन्यापेक्षा मोठं सैन्य कुणाकडे आहे? त्याच्याकडे अब्जावधी देवदूतांची फौज आहे. म्हणूनच त्याला सेनाधीश म्हणतात. जेव्हा तो लढायला उतरतो तेव्हा अब्जावधी देवदूतही त्याच्यासोबत खाली येतात. कोणीही त्याला जिंकू शकत नाही. तोच म्हणतो, मी तुझ्यासाठी लढेन. मग तू का घाबरतोस? ऑफिसमध्ये किंवा शेजारी काही समस्या आहे का? व्यवसायात किंवा सेवा कार्यात अडचण आहे? संघर्ष, शत्रू, लढाया आणि त्रास आहे का? सैतान हा अदृश्य शत्रूही लढतो आहे. चिंता करू नकोस. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेव. परमेश्वराने वचन दिलं आहे, मी तुझ्यासाठी लढेन. तो लढायला लागला की झालं. सैतान पळून जाईल, शत्रू विखुरले जातील. तुला काहीच हरवू शकत नाही. मी अनेक लढाया पाहिल्या आहेत. प्रत्येक दिवस म्हणजे एक लढाई, एक आध्यात्मिक लढाई आहे. मी अनेक संघर्ष पाहिले आहे. वाईट लोक, सैतानाची कामे किंवा जादूटोणा. परमेश्वराने मला जपलं, त्यामुळे काहीच मला इजा करू शकलं नाही. त्याने माझ्यासाठी लढा दिला. तो तुझ्यासाठीही लढेल. आज एक चमत्कार घडणार आहे. तो आज तुझ्यासाठी लढणार आहे आणि तुला विजय देणार आहे. आजच तुम्ही एक चमत्कारी बदल पाहणार आहेस. तुम्हाला विश्वास आहे का? असं म्हण, येशू, तूच माझ्यासाठी लढणारा देव आहेस. तूच मला विजय देणारा देव आहेस. समस्या, संघर्ष, त्रास आणि शत्रूची कामं नष्ट झाली आहेत आणि मला विजय मिळाला आहे, यासाठी धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.